नीट पेपरफुटीनंतर राज्य सरकार सतर्क. फेरपरीक्षा तयारी संदर्भात आज आढावा बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आढावा. शेतकऱ्यांची 25 रुपये दरानं कांदा खरेदीची मागणी. शासनाच्या निर्णयामुळे शेतकरी असमाधानी. उत्पादन खर्चही निघत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं. 25 रुपये प्रति किलोनं कांदा खरेदीची मागणी. रिक्षा भाडेवाढीपासून मुंबईकरांना तुर्तास दिलासा. अद्याप रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो 30 जूनला धावणार. 30 जूनपर्यंतचा मेट्रोचा पहिला टप्पा सुरू करा. मुख्यमंत्र्यांचे पीएमआरडीला आदेश. मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषेवरून वाद. परप्रांतीय तरुणाचा मराठीमध्ये बोलायला नकार. परप्रांतीय तरुणाकडून अरेरावीची भाषा. विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर एपॉक्सी प्रक्रिया. अधिक महिना संपताच एपॉक्सी प्रक्रिया केली जाणार. 15 जून नंतर 3 दिवसात प्रक्रिया पूर्ण होणार. नाशिकमध्ये नंदिनी नदीची स्वच्छता मोहीम. मोहिमेमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचा सहभाग. जागतिक पर्यावरण दिनी नदी स्वच्छता. यंदाही विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळणं अशक्य. शालेय गणवेशासाठी केवळ 240 रुपये मंजूर. गणवेशाचं कापड, शिलाईचा खर्च कसा भागवायचा? मुख्याध्यापक शिक्षक संघटनांचा सरकारला सवाल. संकटामधील बेस्टची राज्य सरकारकडे मदतीची धाव. बेस्ट समितीचं अध्यक्षांचं एकनाथ शिंदेंना पत्र. ग्रॅच्युइटी देयकं देण्यासाठी निधीची आवश्यकता. पुण्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोटानंतर घराला आग. आगीमध्ये 3 जण होरपळले. एकाची प्रकृती चिंताजनक. खराडीमधल्या खानवेनगर इथली घटना. रत्नागिरीत जोरदार पाऊस, तरीही पाणी टंचाई तीव्रच. 61 गावांमधील 145 वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई. 44,000 ग्रामस्थांचे पाण्याअभावी हाल. गावात केवळ 18 टँकरद्वारे पाणी पुरवठा. ठाण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये धुसफूस. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अभिजित पवार यांची माघार. काँग्रेस आणि शिवसेना युबीटीचा संताप. चंद्रपुरात पतंजली स्टोअरवर कारवाई. जादुई उपाय करणाऱ्या औषधांचा होत होता प्रचार. 45,970 रुपये किमतीचा औषध साठा जप्त. रामदेव बाबांच्या पतंजली स्टोअरवर कारवाई. तिकीट दलाल स्वयंचलित बॉट्सवर आता स्ट्राईक. रेल्वेकडून 9 कोटी बनावट युजर आयडी रडारवर. बनावट आयडीद्वारे तत्काळ तिकीट बुकिंग केलं जायचं. बनावट खात्यांमुळे प्रवाशांना मनस्ताप. गृह कर्जदारांना आरबीआयचा दिलासा. सलग 3ऱ्यांदा रेपो रेट जैसे थे. रेपो रेट 5.25% कायम. मध्य आशियातल्या तणावाचा परिणाम. डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा भारतामध्ये बडबड. भारतासंदर्भात त्यांनी धक्कादायक विधान केले. भारतानं अमेरिकेचा फायदा घेऊन खूप कमावलं. भारताकडून प्रचंड टॅरिफ. आम्हाला मात्र काही मिळालं नाही. आता स्थिती बदलली. आम्ही टॅरिफ लावून कमावलेलं आहे. तडजोड करायला आम्ही तयार. मोदी माझे चांगले मित्र. ट्रम्प यांचं विधान.